नगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये शिवसृष्टी मनपा मराठी माध्यमिक शाळेतील मी श्रीमती सुरेखा तुळशीराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व कृतीपत्रिका आराखडा यामधील प्रश्न क्रमांक 2 यामधील काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. आपण घटक निर्णय गुण विभागणी कशी आहे ते पाहणार आहोत. यामध्ये इयत्ता 9वीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 यामधील प्रकरणांची पहिल्यांदा आपण नावं बघूयात. 11 ते 18 पर्यंत आपल्याला द्वितीय सत्रामध्ये अभ्यासाला प्रकरण आहेत. त्यामध्ये विज्ञान भाग 1 साठी आपल्याला 4 प्रकरण आहेत आणि विज्ञान भाग 2 साठी 4 प्रकरण आहेत. यामध्ये प्रकरण 11 जे आहे प्रकाशाचे परावर्तन, याच्यासाठी गुण 5 आहेत. विकल्पासह गुण 8 आहेत. प्रकरण 12 ध्वनीचा अभ्यास, गुण 5 आहेत आणि विकल्पासह गुण हे 7 आहेत. प्रकरण 13 जे आहे कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य, गुण आहेत 5, विकल्पासह गुण 8 आहेत. प्रकरण 14 पदार्थ आपल्या वापरातील, गुण 5 आणि विकल्पासह गुण 7. हे जे 4 प्रकरण आहेत हे विज्ञान भाग 1 साठी आहेत आणि विज्ञान भाग 2 साठी 15 पासून 18 पर्यंत प्रकरण आहेत. त्यामध्ये 15वं प्रकरण जे आहे ते सजीवातील जीवन प्रक्रिया, यासाठी 5 गुण, विकल्पासह 8 गुण. 16वं प्रकरण अनुवंशिकता आणि परिवर्तन, यासाठी 5 गुण आणि विकल्पासह 8 गुण. प्रकरण 17 जैव तंत्रज्ञानाची ओळख, यासाठी गुण आहेत 5 आणि विकल्पासह गुण आहेत 8. 18वं प्रकरण जे आहे अवकाश निरीक्षण दुर्बिणी, यासाठी गुण आहेत 5 आणि विकल्पासह गुण आहेत 6. तर आपला असा हा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा पेपर जो आहे 40 गुणांचा असतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दुसरा जो आहे, दुसरा ब यामधील आपण प्रश्न उत्तरांचा अभ्यास करणार आहेत. त्याच्या अगोदर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची जी गुण विभागणी असते ती कशी असते आपल्याला बघायची आहे. पूर्ण वर्षभराचं मध्ये जर बघितलं आपण तर प्रथम सत्राला विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 चे असे 2 पेपर असतात आणि द्वितीय सत्रामध्ये विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 चे 2 पेपर असतात. प्रत्येकी हा 40 गुणांचा पेपर असतो. प्रथम सत्रामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा व उपक्रम हे 20 गुणांसाठी असतात. आता या 20 गुणांचं डिव्हायडेशन कसं असतं, तर प्रयोग हे जे आहेत प्रयोग आपल्याला 12 गुणांसाठी असतात. त्यामध्ये आपल्याला पेपर पहिला जो आहे त्या पेपर पहिल्यामध्ये 6 गुणांसाठी प्रयोग असतो आणि पेपर दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 6 गुणांसाठी दुसरा प्रयोग असतो. म्हणजे 6 आणि 6 एकूण 12 गुण हे आपल्याला प्रयोगासाठी असतात. त्यानंतर आपण नोंदवही ठेवतो. नोंदवही आपल्याला ही किती गुणांसाठी असते, 4 गुणांसाठी असते. म्हणजेच प्रयोगवही याच्यामध्ये पेपर पहिल्यासाठी 2 गुण असतात आणि पेपर दुसऱ्यासाठी 2 गुण असतात. आपल्याला एकूण प्रयोग हे 12 ते 15 असतात. त्यापैकी आपण 10 ते 12 प्रयोग हे पूर्ण करणं अपेक्षित असतं आपल्या वहीमध्ये. त्यानंतर उपक्रम नोंदणी जी आहे ती 4 गुणांसाठी असते. यामध्ये पेपर पहिला जो आहे त्याच्यामध्ये 2 गुण असतात आणि पेपर दुसरा जो आहे त्याच्यासाठी 2 गुण. म्हणजे उपक्रम नोंदणीसाठी आपल्याला एकूण 4 गुण असतात. आता उपक्रम नोंदवही ही आपण इयत्ता 9वीला जी करत असतो तीच वही आपल्याला पुढे 10वी साठी कंटिन्यू ठेवायची असते. म्हणजे आपण 10वीच्या वर्गात गेल्यानंतर 10वीच्या वर्गाचे जे उपक्रम आहेत पुढचे उपक्रम हे आपण त्या वहीमध्ये नोंदवू शकतो किंवा आपल्याकडे
दोन्ही वर्गांचं ते नोंदवहीमध्ये पूर्णपणे जे उपक्रम केलेले आहेत ते उपक्रम आपल्याला दिसून येतात किंवा त्याची गुणगान आपल्याला गुण कसे द्यायचे हे त्याच्यावर आपण ठरवू शकतो. अशा प्रकारे द्वितीय सत्रामध्ये सुद्धा सेम तसंच आहे. विज्ञान भाग 1 साठी 40 गुण, विज्ञान भाग 2 साठी 40 गुण आणि बाकीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, नोंदवही, उपक्रम नोंदणी हे सर्व गुण हे दोन्ही सत्रामध्ये सारखेच आहेत. म्हणजे एकूण प्रथम सत्र हे आपल्याला 100 गुणांचं असतं आणि द्वितीय सत्र हे 100 गुणांचं असतं. एकूण 200 गुणांचा 200 गुण होतात. त्याला भागिले 2 केल्यानंतर 100 गुणांच्या वर आपण त्याची सरासरी काढून आपले गुण हे मिळवत असतो. त्यानंतर पुढे बघायचे आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची जी कृती पत्रिका आहे त्याचं स्वरूप कसं आहे. तर आता प्रत्येकी 40 गुणांची जी आपली प्रश्नपत्रिका आहे त्या 40 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचं स्वरूप कसं असतं किंवा ती प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असते किंवा त्या प्रश्नांचे गुणनिहाय विभाजन कसं दिलेलं असतं किंवा ती प्रश्नपत्रिका कशी असते हे आपल्याला बघायचं आहे. तर ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची असते. त्याच्यासाठी आपल्याला 2 तास असतात आणि विज्ञान भाग 1 साठी आणि विज्ञान भाग 2 साठी अशा 2 वेगवेगळ्या दिवशी आपला 2 तासाचा हा पेपर असतो. यामध्ये आता आपण गुणनिहाय विभाजन जर बघितलं तर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न असतो. प्रश्न पहिला अ. आता प्रश्न पहिला अ मध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातात. बघा, 1 गुणाचे 5 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यासाठी गुण असतात 5. आता हा जो प्रश्न आहे हा बहुपर्यायी प्रश्न आणि पूर्णपणे पाठ्यपुस्तकावर आधारित असेल. म्हणजे गाळलेल्या जागा वगैरे ज्या असतात ह्या सगळ्या पूर्ण पाठ्यपुस्तकावर आधारित असतात आणि आपण या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं अ, ब, क असं अशा स्वरूपात आपण लिहित असतो. त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ब जो आहे 1 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे त्याच्यासाठी एकूण 5 गुण असतात. प्रश्न दुसरा अ 2 गुणांचे 3 प्रश्न विचारले जातात. त्याच्यापैकी आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. बघा, त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. तर दुसरा अ जो आहे शास्त्रीय कारणे लिहा. म्हणजे प्रश्न दुसरा अ मध्ये 2 गुणांचे जे प्रश्न विचारले जातात आणि 2च सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण असतात आणि त्याच्यासाठी एकूण गुण किती असतात? 4 असतात. त्यानंतर प्रश्न दुसरा ब. आता आपण आज जो अभ्यासणार आहोत तो हाच प्रश्न आहे. प्रश्न दुसरा ब 2 गुणांचे आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात. त्याच्यापैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे असतात. बघा विद्यार्थ्यांनो, 2 गुणांचे जे असतात असे आपल्याला 5 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यापैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकी प्रश्नाला आपल्याला एकूण 2 गुण आहेत. म्हणजे प्रश्न दुसरा ब हा एकूण 6 गुणांचा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा हा 3 गुणांचे 8 प्रश्न विचारले जातात. पैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 3 गुण असतात एका प्रश्नाच्या उत्तराला आणि असे 8 विचारले जातात. त्याच्यापैकी आपल्याला 5 सोडवायचे आहेत आणि ते एकूण 15 गुणांसाठी असतात. आणि शेवटचा प्रश्न असतो तो 5 गुणांचे 2 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यापैकी आपल्याला फक्त एकच सोडवायचा असतो आणि त्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला एकूण किती असतात? 5 गुण असतात. अशा पद्धतीने आपला हा विज्ञान विषयाच्या विज्ञान विषयाची कृती पत्रिकेचं स्वरूप आहे. हे तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा जेव्हा जेव्हा प्रश्न तुम्हाला प्रश्ननिहाय किंवा गुण विभागणी सांगितली असेल त्यावेळेला तुम्ही ती पाहिलेलीच असेल. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रश्न दुसरा ब. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न दुसरा ब मधील कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, नेमके कोणत्या प्रश्न विचारले जातात आणि एकूण किती प्रश्न दिलेले असतात हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय, तरी परत सांगते. एकूण 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला किती सोडवायचे असतात? 3 सोडवायचे असतात. तर प्रश्न दुसरा ब मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे आहेत तर पहिला जो आहे तो
गणितीय उदाहरणे सोडवा. त्यानंतर दुसरं आहे नियम, व्याख्या, तत्व उदाहरणासहित स्पष्ट करा. तिसरा प्रश्न असतो टिपा लिहा. यामध्ये काय असतं, संकल्पनेवर आधारित किंवा आकृतीवरून बोध होत असलेल्या संकल्पनेचा समावेश होऊ शकतो. जे बघा, आकृतीवरून बोध होत असलेल्या म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया वगैरे आकृती जी आहे त्या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला ती टीप लिहायची असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ओघ तक्ता पूर्ण करा. ओघ तक्ता दिलेला असतो आणि तो ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा असतो. पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. फरकाचे मुद्दे आपल्याला तिथे मांडायचे असतात. प्रश्न 6वा, गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे, तोटे आणि परिणाम हे विचारलं जातं. गुणधर्म 2 लिहायचे असतात, वैशिष्ट्ये पण 2 लिहायचे असतात, लक्षणं सुद्धा 2 ते 3 लिहायचे असतात आणि याच्यासाठी आपल्याला 2 गुण असतात. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे उदाहरणे सोडवा. याच्यामध्ये कधी तुम्हाला शाब्दिक उदाहरणं विचारली जातात, ती शाब्दिक उदाहरणं सुद्धा सोडवायची आहे. तर आता हा जो प्रश्न आहे प्रत्येकी 2 गुणांचे असे 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यामध्ये 2 प्रश्न हे जीवशास्त्रावर आधारित असतात आणि 2 प्रश्न हे आपल्याला पर्यावरणावर आधारित असतात. तर आता आपण ह्या प्रत्येक प्रश्नाचं विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं प्रत्येकी आपण एक एक उदाहरण बघूयात किंवा एक एक प्रश्न बघूयात. कसं सोडवायचं किंवा ते उत्तर आपण कसं लिहिणार आहोत हे आपण महत्वाचे जे प्रश्न आहेत हे उदाहरणं किंवा व्याख्या, नियम वगैरे आपण इथे बघूयात. यामध्ये आपण पहिला बघणार आहोत उदाहरणे सोडवू. आता उदाहरण जर दिलेलं असेल 2 गुणांसाठी, उदाहरण बघा काय दिलेलं आहे. एका ध्वनी तरंगाची वारंवारिता 320 हर्ट्झ आणि तरंग लांबी 0.25 मीटर आहे. तर 10 सेकंदात ध्वनी तरंग किती अंतर जाईल? बघा, परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हाही पेपर सोडवत असता त्यावेळेला सर्वप्रथम तुम्ही उदाहरण नीट वाचून घ्यायचं आहे. कारण आपल्याला उत्तरामध्ये आपण जे प्रश्नामध्ये दिलेलं असतं तेच आपल्याला लिहायचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला अर्धा गुण असतो. आता या उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे काय दिलेलं आहे, v बरोबर 320 हर्ट्झ. 320 हर्ट्झ हे काय आहे, तरंगाची वारंवारिता आहे. म्हणून आपण इथे 320 हर्ट्झ लिहिलेलं आहे. त्यानंतर लॅम्बडा बरोबर 0.25 मीटर. म्हणजे लॅम्बडा कशासाठी वापरतो आपण, तरंग लांबीसाठी लॅम्बडा हे एकक वापरतात. म्हणून लॅम्बडा बरोबर 0.25 मीटर. तर 10 सेकंदात ध्वनी तरंग किती अंतर जाईल? इथे टी दिलेला आहे. टी बरोबर 10 सेकंद. टी म्हणजे टाइम म्हणजे वेळ. तर इथे वेळ किती दिलेली आहे, 10 सेकंद दिलेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, अंतर बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे अंतर काढायला सांगितलेलं आहे. तर बघा, आता हे जे उदाहरणामध्ये आहे हे आपण उदाहरणामध्ये दिलेलं जसंच्या तसं लिहिलं तर आपल्याला अर्धा गुण इथे मिळतो. बघा, 2 गुणांसाठी प्रश्न आहे आणि आपण जे उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते जर लिहिलं तर आपल्याला इथे अर्धा गुण मिळतो. आता आपल्याला इथे ध्वनी तरंगाची वारंवारिता दिलेली आहे, तरंग लांबी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे. तर आपल्याला ध्वनी तरंग काढायचा आहे. म्हणून त्याचं सूत्र काय आहे, एस बरोबर टी बरोबर व्ही लॅम्बडा टी म्हणजे व्ही गुणिले लॅम्बडा गुणिले टी. मग आता व्ही किती दिलेली, तरंगाची वारंवारिता किती दिलेली आहे, 320 हर्ट्झ गुणिले तरंग लांबी 0.25 मीटर आणि वेळ किती दिलेली आहे, 10 सेकंद. मग या तिघांचाही आपण गुणाकार केला तर किती येतो, 800 मीटर. बघा, आता हे सूत्र लिहून तुम्ही त्याची मांडणी जर केली तर याच्यासाठी आपल्याला 1 गुण आहे. सूत्र आणि दिलेले ज्या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत आणि इथे किमती ठेवून आपण त्याचा गुणाकार करायचा आहे, याच्यासाठी आपल्याला 1 गुण आहे. आणि शेवटी अर्धा गुण कशासाठी असतो, तर आपण जे आलेलं उत्तर आहे
ते व्यवस्थितपणे लिहायचं आहे. म्हणजे कसं, आता इथे उत्तर बघा 800 मीटर आलेलं आहे. तर ध्वनी तरंग 10 सेकंदामध्ये 800 मीटर जाईल. अशा पद्धतीने जर तुम्हाला 2 गुण सहज मिळतात. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं, परीक्षेमध्ये मी ऑब्झर्व्ह करते, की उदाहरणं बघितलं की मुलांना काहीच म्हणजे गणितीय क्रिया लवकर जमत नाही म्हणून ते उदाहरणं सोडवत नाही. पण विज्ञान विषयामध्ये आपल्याला 1 किंवा अर्धा मार्क सहज मिळू शकतो. तो म्हणजे जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं आणि आपल्याला सूत्र येत असेल तर आपण सूत्र मांडायचं आहे आणि त्या सूत्रामध्ये आपण त्या किमती घालायच्या आहेत. भले तुमचं शेवटचं फायनल आन्सर जरी चुकलेलं असेल तरी तुम्हाला वरचा जो अर्धा मार्क आहे किंवा तुम्ही सूत्र आणि किमती मांडल्या तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा आणि अर्धा असा 1 गुण तुम्हाला सहज मिळू शकतो. म्हणून कोणीही हे उदाहरणं असे सोडून द्यायचे नाही, तर ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे नियम लिहा. तर इथं आपण प्रकाशाच्या परावर्तनाचा जो धडा आहे त्या धड्यामधला आपण नियम बघणार आहोत. तर याच्यामध्ये सुद्धा 2च गुण आहेत. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. आता प्रत्येक वेळेला नियम लिहित असताना आपण 2 नियम लिहायचे आहेत. तर त्याच्यामध्ये कधी-कधी कसं असतं, एकच नियम असतो. उष्णता विनिमयाच्या तत्वाचा नियम किंवा 10वीच्या वर्गाचं जर बघितलं डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम किंवा आपल्या न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम. म्हणजे कसं आहे, तिथे काही तुम्हाला 2 मुद्दे नसतात. नियम असतो. तो तुम्ही लिहायचा आहे. तसा तिथे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम जो आहे त्याच्यामध्ये बघा काय आहे, आपाती प्रकाश किरण, परावर्तित प्रकाश किरण आणि परावर्तक पृष्ठभागास आपतन बिंदूवर काढलेली स्तंभिका एकाच प्रतलात असतात आणि आपाती प्रकाश किरण आणि परावर्तित प्रकाश किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात. जर तुम्ही आता या धड्याच्या आकृत्या जर बघितल्या तर त्या आकृतीच्या साहाय्याने तुम्हाला हा नियम लक्षात येईल. तर हा जो पहिला आहे नियम, पहिला मुद्दा जो आहे त्यासाठी आपल्याला 1 गुण असतो. दुसऱ्यासाठी बघा, आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापांचे असतात. आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापांचे असतात. हे नियम सपाट आरशावरून प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहता येतात. म्हणजे हा जर तुम्ही नियम असा लिहिला किंवा याचे 2 मुद्दे लिहिले तर तुम्हाला सहज 2 गुण मिळणार आहेत. आणि परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक जरी पॉइंट आठवला किंवा तुम्ही एक जरी लिहिण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तिथं 1 गुण हा मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे व्याख्या लिहा. व्याख्या विचारली जाते बघा आणि ही सुद्धा 2 गुणांची असते. आता इथे मी आनुवंशिकतेच्यावर ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या घेतलेल्या आहेत. बघा आता बऱ्याच वेळेला ह्या 2 व्याख्या का घेतलेल्या आहेत? विद्यार्थी बरेच कन्फ्यूज होतात. आनुवंशिकता किंवा आनुवंशिकी शास्त्र ही जर व्याख्या विचारली तर बऱ्याच वेळेला तुमचं कन्फ्युजन होतं की व्याख्या नेमकी कोणती लिहायची आहे. तर थोडीशी एकसारखी व्याख्या आहे आणि जर तुम्हाला आठवली नाही तर तुम्ही थोडीशी एकसारखी असणारी व्याख्या जरी लिहिली तरी सुद्धा तुम्हाला तिथे अर्धा किंवा 1 गुण हा मिळणार आहे. तर याच्यामध्ये आपण पहिली व्याख्या जी आहे ती बघणार आहोत. आनुवंशिकी शास्त्र. बघा त्याची व्याख्या काय आहे? सजीवातील गुणधर्म जनक पिढीतून संततीत कसे उतरतात आणि यात जनुकांचा कसा सहभाग असतो याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आनुवंशिकी शास्त्र असे म्हणतात. बघा सजीवामध्ये जे गुणधर्म आढळतात किंवा जनक पिढीतून पुढच्या संततीमध्ये कसे उतरतात आणि त्यामध्ये त्या जनुकांचा कसा सहभाग असतो, ह्या सगळ्याचा जो अभ्यास केला जातो, ज्या शास्त्रामध्ये तो अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? आनुवंशिकी शास्त्र असं म्हणतात. म्हणजे इथं हेडिंगच आहे आनुवंशिकी शास्त्र. म्हणजे त्या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर सजीवातील गुणधर्म जे आहे ते जनक पिढीतून पुढच्या संततीमध्ये कसे उतरतात आणि त्याच्यामध्ये जनुकांचा सहभाग कसा असतो, ह्या सगळ्याचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो अशा शास्त्राला काय म्हटलं जातं? आनुवंशिकी शास्त्र असे म्हणतात. त्यानंतर पुढची व्याख्या आहे ती म्हणजे अनुवंशिकता. बघा त्याची व्याख्या काय आहे? सजीवातील गुणधर्म जनक पिढीतून पुढच्या संततीमध्ये कसे उतरतात आणि त्याच्यामध्ये जनुकांचा सहभाग कसा असतो, ह्या सगळ्याचा जो अभ्यास केला जातो अशा शास्त्राला काय म्हटलं जातं? आनुवंशिकी शास्त्र असे म्हणतात. त्यानंतर पुढची व्याख्या आहे ती म्हणजे
आता इथे बघा अनुवंशिकता म्हणजे काय नेमकं, तर जनक पिढीतून शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात. बघा, म्हणजे जनक पिढीतून म्हणजे मागच्या पिढीतून पुढच्या पिढीमध्ये शारीरिक आणि मानसिक लक्षणं त्या संततीमध्ये काय होतात, संक्रमित होतात आणि या संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात. तर अशा ह्या ज्या व्याख्या आहेत, ह्या व्याख्या सुद्धा आपल्याला या प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये विचारल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझी एक सूचना आहे की आता द्वितीय सत्रामधले जे प्रकरण आहेत 11 ते 18 मध्ये, तर पुस्तकामध्ये जेवढ्या पण व्याख्या आहेत तेवढ्या तुम्ही सगळ्या काय करायच्या आहेत, एका पेजवर किंवा एका वहीमध्ये सगळ्या व्याख्या अशा क्रमांकानुसार लिहून ठेवायच्या आहेत आणि त्याचं वाचन करायचंय, पाठांतर करायचंय. आणि सारखं जर तुम्ही ते वाचन केलं किंवा पाठांतर केलं तर तुम्हाला ते लगेचच लक्षात राहतं. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक धड्यामध्ये कोणती व्याख्या आहे हे बघायची गरज पडत नाहीये. जर तुम्ही एकूण 8 प्रकरण आहेत किंवा 6 प्रकरणांच्या व्याख्या ज्या आहेत त्या वेगळ्या अशा तुम्ही लिहून ठेवल्या आणि जर अभ्यास करत असताना फक्त आणि फक्त तेवढ्याच व्याख्यांचा जर तुम्ही पाठ केल्या किंवा तेवढ्याच व्याख्या तुम्ही लक्षात घेतल्या, तर त्याच्यापैकी म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठेही शोधायची गरज नाही. व्याख्या लिहा म्हटलं की सहज तुम्हाला तिथे 2 गुण हे मिळू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे टिपा लिहा. बघा, आता पुढचा प्रश्न जो आहे तो टिपा लिहा आहे. तर आता आपण याच्यामध्ये आपलं जे प्रकरण आहे ध्वनीचा अभ्यास, या ध्वनीचा अभ्यास प्रकरण जे आहे त्यामधील आपण टीप घेतलेली आहे. बघा, श्रव्यातील ध्वनी म्हणजेच आपण याला अल्ट्रासाउंड असं म्हणतो. तर ही टीप जी आहे ही टीप कशी लिहिता किंवा काही वेळेला तुम्ही कसं लिहिता, पॅरेग्राफ वाईज टीप लिहिली तरी सुद्धा चालते. काही प्रश्नांचं उत्तर हे आपण पद्धतीने सुद्धा लिहितो आणि काहीचे जे उपयोग आहेत किंवा उदाहरण आहेत याला आपण क्रमांक देऊन लिहितो आणि क्रमांक देऊन जर का तुमच्या उत्तर लक्षात लवकर राहतात, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने लिहिले तरी चालतात. आता हा श्रव्यातील ध्वनी जे आहे त्याचं टीप कशी लिहायची किंवा कशी लिहिली जाते ते बघा. 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारिता असलेल्या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात. हा ध्वनी आपल्याला सहजासहजी ऐकू येत नाही. उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन इत्यादी प्राणी श्रव्यातील ध्वनी निर्माण करू शकतात. बघा, म्हणजे इथे पहिल्यांदा आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की कोणते प्राणी श्रव्यातील ध्वनी निर्माण करू शकतात, हे प्राणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारिता असलेल्या ध्वनीमधून काय होतं किंवा त्या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात आणि हा आवाज किंवा हा ध्वनी आपल्याला सहजासहजी ऐकू येत नाही. आणि याची जे प्राण्यांची उदाहरण आहेत ते म्हणजे उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन इत्यादी प्राणी ह्या श्रव्यातील ध्वनी निर्माण करू शकतात. आता ह्या श्रव्यातील ध्वनीचे अनेक वेगवेगळे उपयोग आहेत. ते उपयोग कोणते आहेत बघा. जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी, त्यानंतर प्लास्टिकचा पृष्ठभाग एकत्र जोडण्यासाठी, दुधासारख्या द्रव्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी व त्या योग्य ते द्रव्य अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी, किंवा हृदयाच्या डोक्याचे तंत्रज्ञान यामध्ये या श्रव्यातील ध्वनीचा उपयोग केला जातो. मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी, म्हणजे काय, आपण एक्स-रे, सोनोग्राफी वगैरे करतो की नाही, त्याच्यासाठी या श्रव्यातील ध्वनींचा वापर इथे केला जातो. कारखान्यामधील यंत्राचे भाग स्वच्छ करण्यासाठी, धातूच्या ठोकळ्यातील तडे व भेगा शोधण्यासाठी. बघा, अशा पद्धतीने या श्रव्यातील ध्वनीवर आपण टीप लिहू शकतो. आता तुम्हाला इथे 7 पॉइंट दिसत आहेत, त्यापैकी तुम्ही 4 पॉइंट जरी लिहिले आणि श्रव्यातील ध्वनी कशाला म्हणतात त्याची व्याख्या लिहिली तरी तुम्हाला 2 गुण हे मिळू शकतात किंवा 2 गुण हे मिळतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो किंवा प्रश्न क्रमांक 2 मधील ब मध्ये पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे ओघ तक्ता. आता ओघ तक्ता कसा असतो बघा, इथे तुम्हाला असं संकल्पना चित्र दिलेलं असतं, ते पूर्ण करायचं असतं आणि त्याच्यावरून
प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायला सांगतात, पण प्रश्न क्रमांक दुसरा ब मध्ये फक्त तुम्हाला काय दिलं जातं, हा ओघ तक्ता दिला जातो. आता इथे एक उदाहरण घेतलेलं आहे मी, किंवा मागच्या वर्षी इयत्ता 9वीच्या द्वितीय सत्राचा जो पेपर आहे, तो जर पेपर आता तुम्ही सोडवायला घेतला असेल किंवा तुम्ही जर तो पेपर सोडवत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसेल किंवा हा प्रश्न विचारला होता. तर याच्यामध्ये बघा स्थायी उती दिलेले. स्थायी उतींचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो सरळ स्थायी आणि दुसरा जो आहे तो जटिल स्थायी. सरळ स्थायीचे परत 3 प्रकार आहेत. मूल, स्थूल आणि दृढ. आणि जटिल स्थायीचे काय आहे? जलवाहिनी आणि रसवाहिनी. आता ओघ तक्ता तुम्हाला कसा दिलेला असतो? बाकी सगळे दिलेलं असतं आणि 2 ठिकाणचे बॉक्स जे आहेत किंवा ज्या चौकटी आहेत त्या रिकाम्या दिलेल्या असतात. तिथं तो आपण शब्द लिहायचा असतो. मी इथे बघा पेनाने लिहिलेला आहे आणि म्हणजे असा हा एक शब्द लिहिण्यासाठी किंवा एक बॉक्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 1 गुण असतो. म्हणजे हा ओघ तक्ता आपल्याला प्रश्न क्रमांक 2 बी मध्ये 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फरक स्पष्ट करा. तर आतापर्यंत तुम्ही इयत्ता 8वी, 9वी, 10वी या 3ही वर्गाला आपण फरक स्पष्ट करा हा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. फरकाचे बरेचसे विद्यार्थी काय करतात, 2च मुद्दे लिहितात. उत्तरपत्रिका तपासत असताना बऱ्याच वेळा अनुभवास येतं की 2च मुद्दे विद्यार्थी लिहितात आणि तो प्रश्न तिथे पूर्ण करतात. परंतु तसं कोणीही करायचं नाहीये. कारण फरक स्पष्ट मुद्दे लिहित असताना आपल्याला एकूण 4 मुद्दे लिहायचे असतात आणि प्रत्येकी एका मुद्द्याला किंवा एका पॉइंटला आपल्याला अर्धा गुण असतो. म्हणजे 4 पॉइंटला आपल्याला 4 गुण असतात. आता इथे एक उदाहरण घेतलेलं आहे किंवा इथे प्रश्न घेतलेला आहे फरक लिहामध्ये वनस्पती उती आणि प्राणी उती. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला वनस्पती उती आणि प्राणी उती यांच्यामधील फरक बघायचा आहे. पहिला फरक काय आहे बघा. वनस्पती उतीपैकी काही उती मृत पेशींच्या बनलेल्या असतात. बघा वनस्पती उती ह्या मृत पेशींच्या बनलेल्या असतात. तर प्राणी उती सर्वच जिवंत पेशींच्या बनलेल्या असतात. ठीक आहे. आता विद्यार्थी काय करतात, खूप छोट्या छोट्या चुका करतात. वनस्पती उतीमध्ये काय लिहितात की वनस्पती उतीमध्ये काही उती ज्या असतात मृत पेशींच्या बनलेल्या असतात. तर इकडे फक्त वाक्य कसं लिहितात की मृत पेशींच्या बनलेल्या नसतात. असं असं कोणीही लिहायचं नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय सवय असते फरक स्पष्ट करा ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना इकडे जर असतात किंवा असते असेल की तिकडे नसते असं लिहितात. तर असते आणि नसते असं लिहिण्यापेक्षा त्या घटकामध्ये किंवा त्या या इथे जर उदाहरण आपण हे बघितलं किंवा इथला जो प्रश्न बघितला तर प्राणी उतीमध्ये काय असतं हे आपण लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे वनस्पती उतींमध्ये काही उती या मृत पेशींच्या बनलेल्या असतात. तर इकडे प्राणी उतींमध्ये सर्वच जिवंत पेशीच्या बनलेल्या असतात. दुसरा पॉइंट आहे वनस्पती स्थिर असल्याने त्यांच्या उती आधार देणारे असतात. वनस्पती एकाच ठिकाणी असतात आणि त्या स्थिर असतात. त्याच्यामुळे त्याला उती त्यांच्या उती ह्या आहेत त्या आधार देणारे असतात. तर प्राणी उतीमध्ये प्राणी हे सतत फिरत असल्याने त्यांना जास्त ऊर्जा लागते आणि त्यामुळे रक्तासारख्या उती त्यांच्यामध्ये कार्यरत असतात. तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे वनस्पतीची वाढ त्यांच्या शरीराच्या ज्या ठिकाणी होते तेथे विभाजक उती असतात. तर प्राण्यांची वाढ एक समान असते. त्यांना अविभाजक किंवा विभाजक अशा उती नसतात. चौथा पॉइंट आहे वनस्पतीच्या उतींना विशेष देखभालीची गरज नसते. तर प्राण्याच्या उतींना विशेष देखभालीची गरज असते. अशा पद्धतीने आपण जो फरक लिहा प्रश्न आहे किंवा फरकाचे मुद्दे जे आहेत ते अशा पद्धतीने आपण लिहायचे आहेत. या प्रश्नाला आपल्याला 2 गुण आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे गुणधर्म लिहा किंवा उपयोग लिहा. आता याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जेव्हा दिला जातो त्यावेळेला तिथे दिलं जातं की 2 गुणधर्म लिहा, 2 उपयोग लिहा असं तुम्हाला सांगितलं जातं. तर इथे आपण जो प्रश्न पाहणार आहोत किंवा ज्या टेफ्लॉनचे गुणधर्म पाहणार आहोत ते बघा.
टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा. याच्यामध्ये पहिला गुणधर्म आहे, टेफ्लॉनवर वातावरणाचा व रासायनिक पदार्थाचा परिणाम होत नाही. टेफ्लॉन कोटेड वस्तूंना पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ चिकटत नाही. टेफ्लॉनवर उच्च तापमानाचा परिणाम होत नाही, कारण टेफ्लॉनचा द्रवणांक 327 डिग्री सेल्सिअस आहे. टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात. बघा, हा झाला गुणधर्म. जसं मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगितलं की व्याख्या ज्या आहेत त्या असे आपण वेगळ्या अशा 4 प्रकरणांच्या व्याख्या लिहून काढायच्या आहेत. तसेच या प्रकरणांमध्ये जेवढे 4ही प्रकरण आहेत, भाग 1 आणि भाग 2 मध्ये, या प्रकरणांमध्ये जेवढे गुणधर्म आहेत ते सुद्धा तुम्ही गुणधर्म असे जर लिहून काढले तर ते तुम्हाला पुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरण बाई तसं शोधायची गरज पडणार नाहीये. प्रत्येकी तुम्ही 2-2 गुणधर्म लिहिले तर तुम्ही सहज ते वाचून पाठ करू शकता. त्यानंतर पुढचा जो आहे टेफ्लॉनचे 2 उपयोग. इथे सुद्धा तुम्ही 2 उपयोग लिहायचे आहेत. त्यात इथे आपल्याला 3 दिलेले आहेत. बघा, टेफ्लॉनचे विसंवाहकता या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तसेच टेफ्लॉन वेष्टित विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी याचा वापर करतात. स्वयंपाकघरातील नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठी याचा वापर करतात. दुचाकी व 4चाकी वाहनांच्या रंगीत पत्र्यावर तापमान, पाऊस यांचा परिणाम होऊन ते खराब होऊ नयेत म्हणून टेफ्लॉन कोटिंग करतात. बघा, गाड्यांच्या वगैरे किंवा दुचाकी, 4चाकी किंवा नॉनस्टिकची जी भांडी असतात आपल्याकडे, त्या भांड्यांच्यावर म्हणजे त्या खराब होऊ नयेत म्हणून ह्या टेफ्लॉनचा उपयोग तिथे केला जातो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक इथे 2 गुणधर्म आणि 2 उपयोग लिहायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला 2 गुण असतात. आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे सुबक व नामनिर्देशित आकृती काढायची आहे. आता इथे ही आकृती घेतलेली आहे ती चेतापेशीची आकृती घेतलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आकृती काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला तिथे काय दिलेलं असतं, प्रश्न नीट वाचायचा आहे. सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. काही विद्यार्थी फक्त आकृती काढतात आणि नावं लिहित नाही. तर नावं लिहिणं अपेक्षित आहे आणि नावं जर लिहिली नाहीत तुम्ही आणि फक्त आकृती काढली तर तुम्हाला तिथे अर्धा किंवा 1 गुण मिळतो. तर इथे चेतापेशीची आकृती आहे. चेतापेशीची आकृती काढत असताना इथे आकृतीला नावं बघा दिलेली आहेत. केंद्रक, वृक्षिका, पेशिकाय, अक्षतंतू, मज्जावरण, रॅनवियरचा संकोच, श्वानची पेशी, अक्षतंतूचे अग्र. याच्यापैकी तुम्ही कोणतीही 4 ते 5 नावं द्यायची आहेत आणि त्यावेळेला ते आकृती पूर्णपणे होत असते. म्हणजे अशा पद्धतीने ही आकृती सुद्धा 2 गुणांची असते. तर अशा पद्धतीने इयत्ता 9वीच्या वर्गाचा जो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचं जी प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2ब मधील जो 2 गुणांचे प्रश्न आहेत ते आपल्याला एकूण 5 प्रश्न विचारले जातात. त्याच्यापैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे असतात आणि ते 3 प्रश्न एकूण 6 गुणांसाठी असतात. तर हे आपण प्रश्न उत्तर आज आपण अभ्यासलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न दुसरा ब जो आहे तो तुम्ही लिहायचा आहे किंवा त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे. तर इथे आपण हा प्रश्न क्रमांक 2 लिहिलेला आहे. धन्यवाद. विद्यार्थ्यांना काही शंका आहे का? विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास विचारा.